शुकाचार्यांनी ते मधुर श्लोक ऐकले. श्रीकृष्णाचे स्वरूप त्यांना खूप आवडले. शुकाचार्यांना ध्यानात कृष्ण दर्शनाचा अतीव आनंद झाला. वा रे माझ्या प्रभो. त्यांनी लगेच निश्चय केला की निर्गुण ब्रह्माचे चिंतन करणार नाही. आता यापुढे सगुण ब्रह्माचे चिंतन करील. पण त्यांना वाटले की सगुण ब्रह्माच्या पूजेसाठी सर्व वस्तूंची आवश्यकता असते. कृष्ण तर लोणी खडीसाखर मागेल, मग मी कोठून आणू? माझ्याजवळ तर काहीही नाही. मी निर्गुण ब्रह्माचा उपासक आहे. मी तर लंगोटीचाही त्याग केला आहे. हा कृष्ण तर बरेच काही मागेल, ते सर्व मी कोठून आणू? यशोदेच्या घरी लोणी काय कमी होते? तरी कृष्ण म्हणे, आई, मला घरचे लोणी गोड लागत नाही, मला बाहेरची लोणी आवडते. गोपींच्या लोण्यात नव्हे तर त्यांच्या प्रेमात गोडी होती. गोपींच्या प्रेमात स्वाद होता. हा कृष्ण तर मागून घेऊन प्रेमभोग भक्षण करतो. तो मला म्हणेल, लोणी आण, खडीसाखर आण, तर मी ते कोठून आणू? म्हणून मी या साकार ब्रह्माचे चिंतन करणार नाही. निर्गुण ब्रह्माचेच चिंतन करीन. निराकार ब्रह्माला काही द्यावे घ्यावे लागत नाही, म्हणून माझ्यासाठी हेच योग्य होय. कोणत्याही वस्तूची आवश्यकता नाही, असे विचार शुकाचार्यांच्या मनात येत असतानाच शिष्याने दुसरा श्लोक म्हटला. त्याचा भावार्थ असा होता, अहो, किती आश्चर्य आहे की दुष्ट पुतनेने आपल्या स्तनात विष भरून मारण्याच्या इच्छेनेच कृष्णाला दूध पाजले होते. त्या पुतनेलाही त्याने अशी गती दिली की जी एखाद्या दाईला देणे योग्य होती. अर्थात तिला सद्गती दिली. भगवान श्रीकृष्णाशिवाय असा दुसरा कोण दयाळू आहे की जो पुतनेची शरणागती ग्रहण करील? अर्थात त्याच्यासारखा दयाळू दुसरा कोणी नाही. पुतना स्तनांना विष लावून आली होती, तरी ती ईश्वराच्या घरी आली होती. वासनेचे विष मनात हृदयात ठेवून माणूस देवाच्या समोर जातो. त्याला देवाचे दर्शन होत नाही. पुतना विष लावून तर आली होती, पण मातृभावनेने आली होती. पुतनेने आईचे काम केले म्हणून तिला यशोदेसारखी गती मिळाली. विष देणाऱ्या पुतनेला सुद्धा प्रभूने गती दिली. प्रभूला लोणी खडीसाखरेचीच काय, पण इतर कोणत्याही वस्तूची आवश्यकता नाही. तो केवळ प्रेमाचा चाहता आहे. प्रेम के वश अर्जुन रत हा क्यों, भूल गए ठकुराई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेमाला वश होऊन महाभारताच्या युद्धात अर्जुनाचा रथ प्रभूने चालविला, तेव्हा तो आपले देव पण विसरला. वस्तूंनी प्रसन्न होतो तो जीव, आणि प्रेमाने प्रसन्न होतो तो ईश्वर. प्रेम करण्यास योग्य असा एक परमात्मा आहे. अशा परम कृपाळू कृष्णाला सोडून मी कुणाला शरण जाऊ? जय जय राम कृष्ण हरी.